जेठमलानी यांना समोर जे दुसरा माळा दिसतो महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झालाय। प्रशांत, आता जी अपडेट आपल्यापर्यंत आली आहे त्यानुसार कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद संपवला आणि ते तिथून निघून गेलेले आहेत। पण आता जे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातून समोर आलं त्याला महेश जेठमलानी जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांच्याकडून उत्तर दिलं जाऊ शकतं। त्यांच्या युक्तिवादाला सुरुवात झाली आहे। महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद अजूनही विलास काही क्षणासाठी रिजॉइंडरची मागणी केली होती, त्यावर त्यांनी म्हटलं की देवदत्त कामत यांनी स्पष्ट केलं की मला काही अजून मुद्दे मांडायचे आहे। त्यानंतर देवदत्त कामत यांना परवानगी मिळाली आहे मुद्दे मांडण्याची, होऊ शकतं यानंतर महेश जेठमलानी निश्चितपणे उत्तर देतील। या घडीला जर बघितलं आपण तर देवदत्त कामत जे आहे ते निश्चितपणे मुद्दे मांडत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे मुद्दे जे असणार आहे जे खास करून एक प्रकारे ज्या पद्धतीने दिशानिर्देश देण्यात आले होते त्याच्या आधारावरती हे सगळे जे निर्णय आहे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतं। पण प्रशांत एक गोष्ट आपल्याला जाणवली या सगळ्यामध्ये, अगदी शेवटच्या क्षणी कपिल सिब्बल आले। जेव्हा वेळ दिलेली होती त्याच्यानंतर सगळे वाट बघत होते तेव्हा ते आले आणि सुनावणी पूर्ण होण्याच्या आधीच कपिल सिब्बल निघून गेले। हे नॉर्मल वाटतंय? हे अजूनही सुनावणी सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे देवदत्त कामत यांच्या संदर्भात देवदत्त कामत युक्तिवाद करत असल्याची माहिती पुढे आली आहे आणि या संदर्भात लवकरच इतर जेव्हा वकील बाहेर पडतील आणि आम्हाला जे सूत्रांकडून माहिती मिळते त्याप्रमाणे निश्चितपणे आपल्याला करावं लागेल। पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की कुठेतरी अजूनही युक्तिवाद सुरू आहे आणि युक्तिवाद सुरू असताना त्यांचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते मांडले जात आहे। कपिल सिब्बल बाहेर पडलेले आहे पण देवदत्त कामत इतर मुद्दे मांडून त्यानंतर महेश जेठमलानी हे रिजॉइंडर देतील आणि रिजॉइंडर दिल्यानंतर कुठेतरी निर्णय देतील। शक्यता व्यक्त केली जाते केंद्रीय निवडणूक आयोग या निमित्ताने निर्णय देतं की निर्णय राखून ठेवलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विलास, नक्कीच आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, पण आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कदाचित ही सगळी प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते। पुढचा एक दिवस दिला जाऊ शकतो, पुढची एक सुनावणी होऊ शकते किंवा अंतिम निर्णय तेव्हा सुनावला जाऊ शकतो। पण आता ज्यांनी टीव्ही लावलेला आहे त्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आता या क्षणाची अपडेट ही म्हणजे देवदत्त कामत हे आता ठाकरे गटाकडून आपली बाजू मांडतायत। कपिल सिब्बल यांनी जवळपास 1-1.25 तासापेक्षा जास्त काळ युक्तिवाद केला। त्या युक्तिवादात त्यांनी संपूर्णपणे ही शिवसेना कशी मूळ ठाकरेंचीच आहे हे ठसवण्याचा प्रयत्न केला। संख्याबळाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर जी घटना आहे शिवसेनेची ती घटनात्मक कशी बाबी घडलेल्या आहेत किंवा सगळं कायद्यानुसार ठाकरे गटानं कसं केलेलं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि बेकायदेशीरपणे बाकी सगळ्या गोष्टी या शिंदे गटाकडून झाल्याचा त्यांनी दावा आज युक्तिवाद करताना केलेला आहे। आता धनुष्यबाणावरची ही सुनावणी सुरूच आहे कारण देवदत्त कामत हे आता युक्तिवाद करतात आणि त्यांच्यानंतर कदाचित रिजॉइंडरसाठी शिंदे गटाच्या वकिलांना बोलवलं जाऊ शकतं आणि त्यांना युक्तिवादाची संधी दिली जाऊ शकते। महेश जेठमलानी हे शिंदे गटाचे वकील आहेत, आपल्याला कल्पना आहे। आणि आता देवदत्त कामत यांनी अगदी सुप्रीम कोर्टात सुद्धा ही बाजू मांडलेली होती ठाकरे गटाची आणि कपिल सिब्बल यांनी आज आपला संपूर्ण युक्तिवाद संपून पूर्ण सुनावणी पूर्ण होण्याच्या आधीच ते इथून निघून गेलेले आहेत। ते आपल्याला जाताना सुद्धा दिसले। माध्यमांशी बोलणं मात्र त्यांनी टाळलेलं आहे, कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये। प्रशांत कडे पुन्हा एकदा जाऊया। प्रशांत, कपिल सिब्बल यांचं माध्यमांशी न बोलणं, सुनावणी पूर्ण होण्याच्या आधीच निघून जाणं यात काही वेगळं दिसतंय? विलास, जर बघितलं आपण तर गेल्या वेळी ज्या पद्धतीने महेश जेठमलानी यांच्या प्रश्नावरती कपिल सिब्बल यांनी ज्या पद्धतीनं व्यंगात्मक उत्तर दिलं होतं त्यानंतर आज ते निश्चितपणे बोलतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती, पण त्यांनी आपलं युक्तिवाद संपवला आणि ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत न बोलता निघून गेलेले आहे। त्यामुळे आता ज्या पद्धतीने युक्तिवाद सुरू आहे युक्तिवादानंतर निश्चितपणे कळेल की काय होऊ शकतं। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर साधारणतः यामध्ये ज्या पद्धतीनं माहिती मिळते की यापूर्वीच्या जर सुनावणी बघितल्या आपण तर खास करून LJPची ज्याला लोक जनशक्ती पक्ष संबोधला जातो जो चिराग पासवान
यांनी प्रथमतः पत्र लिहिलं होतं आणि त्याला विरोध केला होता पुष्पवती कुमार पारस, जे रामविलास पासवान यांचे बंधू होते. या दोघांच्या वादामध्ये पुष्पवती कुमार पारस यांना लोक जनशक्तीचा पूर्ण अधिकार देण्यात आला होता. त्यावेळेस इतिहास असा होता की पुष्पवती पारस यांच्याकडे सगळे खासदार होते आणि त्यांच्याकडे सगळे पक्षाचे महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांच्यासोबत होते. म्हणजे 80% जास्त जे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य होते ते पुष्पवती पारस यांच्यासोबत होते. आणि त्यामुळे लोक जनशक्ती पक्षाच्या आधारावरती तो निर्णय घेण्यात आला होता आणि त्यांना संपूर्ण मान देण्यात आला. पण यावेळेस जर बघितलं तर स्थिती फार बिकट आहे. अतिशय म्हणजे क्लिष्ट परिस्थिती आहे. कारण की यांच्याकडे खासदार आहे, यांच्याकडे खासदार आहे, यांच्याकडे आमदार आहे, यांच्याकडे आमदार आहे, यांच्याकडे विधान परिषद सदस्य आहे, यांच्याकडे विधान परिषद सदस्य नाही आहेत, यांच्याकडे राज्यसभा सदस्य आहे, यांच्याकडे राज्यसभा सदस्य नाही आहे. त्यामुळे अजूनही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यामध्ये कोण आहे हे पाहावं लागेल. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं अजूनही युक्तिवाद सुरू आहे. युक्तिवादामधून नंतर महेश जेठमलानी निश्चितपणे रिजॉइंडर देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विलास, नक्कीच. पण तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला प्रशांत, की मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान हे दोन्ही पक्ष त्यांना आता मिळालेली नावं आणि चिन्हांच्या वरच ही निवडणूक लढवले जाऊ शकतात किंवा तशी परिस्थिती राहू शकते. याचा अर्थ निवडणूक आता मुंबई महानगरपालिकेची तरी इतक्यात होईल असं दिसत नाहीये, कारण सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दलचा सगळं आहे, मुंबई हायकोर्टामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे. म्हणजे पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचा याचा फैसला पुढचे काही महिने सुद्धा पुढे जाऊ शकतो. न्यूज 18 लोकमतनी सांगितलं होतं की कामत म्हणजे देवदत्त कामत युक्तिवाद करताय, देवदत्त कामत युक्तिवाद करताय, महेश जेठमलानी रिजॉइंडर देत नाही आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की राजकीय पक्षामध्ये बहुमत हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधारावरती असतं. जे आपण स्पष्ट केलं होतं तेच आहे. त्यानंतर दुसरा एक आहे प्रतिनिधी सभा, हे शिवसेनेची म्हणजे मूळ शिवसेनेची सर्वोच्च धोरणात्मक निर्णय करण्याची समिती आहे. आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने दिशा होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कामत हे अजूनही युक्तिवाद करत आहे. कुठेही महेश जेठमलानी यांना अजूनही रिजॉइंडरची संधी देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे ज्या गोष्टी घडतात, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जर बघितला आपण, ज्या पद्धतीने पाहायला मिळते, आपण या घडीला जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने आपल्या सूत्रांची माहिती आहे, एक तर BMCच्या इलेक्शन संदर्भात ज्या पद्धतीने बघितलं आपण तर त्यामध्ये एक आपल्या जे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जे सूत्र आहे ते सांगताय आपल्याला की होऊ शकतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे ढाल आणि तलवार हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळेल. सोबतच जर बघितलं आपण तर मशाल हे जे चिन्ह आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर जर बघितलं आपण सोबतच तर केंद्रीय निवडणूक आयोगाला सोबतच जर बघितलं, केंद्रीय निवडणूक आयोगाला कुठल्याही प्रकारे असं स्पष्ट सांगता येत नाही की तुम्ही याच दिवसाला निर्णय द्या, याच दिवशी निर्णय देऊ शकता, त्याच्यावर कुठल्या प्रकारे बंधन लादता येत नाही. तशा प्रकारची गरज नसते. 2021च्या लोक जनशक्ती पार्टीच्या निवडणूक चिन्हासंदर्भात अशीच चर्चा होती, पण त्यावेळेस निवडणूक चिन्ह हे पशुपती पारस यांना देण्यात आलं होतं, लोक जनशक्ती पक्षाला देण्यात आलं होतं. आणि त्याचमुळे जर सादिकलीचे प्रकरण असो, लोक जनशक्तीचं प्रकरण असो, या सगळ्या प्रकरणापेक्षा महाराष्ट्रातलं हे बाळासाहेबांचे शिवसेना हा जे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, या दोघांमध्ये मूर्तिमंत आणि मोठा फरक आहे. आणि त्या फरकाच्या आधारावरती आता केंद्रीय निवडणूक आयोग कशा पद्धतीने डायरेक्शन देतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. विलास, प्रशांत, आता जे अपडेट येत आहेत एकदा प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. पक्ष ठाकरेंकडेच अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे. हे देवदत्त कामत यांचा युक्तिवाद आहे, त्यांचं स्टेटमेंट आहे, कोर्टाचं स्टेटमेंट नाहीये. पक्ष ठाकरेंकडेच आहे अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे युक्तिवाद करताना देवदत्त कामत यांच्याकडून. देवदत्त कामत हे सध्या युक्तिवाद करतायत निवडणूक आयोगाच्या समोर. आणि कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर देवदत्त कामत हे आता युक्तिवादाला उभे राहिलेले आहेत. ठाकरे गटांच्या बाजूनं युक्तिवाद ते करतायत आणि त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की आज पक्ष हा ठाकरेंकडे आहे. जो दावा केला जातोय तो दावा त्यांनी फेटाळून लावलेला आहे की पक्षामध्ये फूट पडलेली आहे. पक्षामध्ये फूट पडलेली नाही, काही लोक सोडून गेलेले आहेत, त्यामुळे पक्षात फूट पडलेली आहे असं मानायला आम्ही तयार नाही, असं नाही. हे आधीच कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या समोर सांगितलेलं होतं. आता देवदत्त कामत यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की पक्ष हा ठाकरेंकडेच आहे. त्यामुळे शिंदेंकडून जो दावा केला जातोय, पक्षावरती दावा केला जातोय, तो दावा मात्र पुन्हा एकदा फेटाळून लावण्यात आलेला आहे ठाकरेंच्या वकिलांकडून. आणि ही सगळी जी सुनावणी आहे त्या सुनावणीच्या दरम्यान कपिल सिब्बल यांनी सुद्धा स्पष्टपणे ही बाब न्यायालयाच्या समोर सांगितलेली होती, कोर्टाच्या समोर सांगितलेली होती की नाही
पक्षामध्ये उभी फूट पडलेली नाही. जे सांगितलं जातंय ते कपोल कल्पित आहे. जो पक्ष म्हटलेला जातोय तो पक्ष सुद्धा नाहीये. बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष नाहीये, कारण त्यांनी कुठलेही कायदेशीर बाबींची पूर्तता तशी केलेली नाहीये. पक्षाच्या संदर्भातल्या शिंदे गटानं प्रतिनिधी सभा घेतली नाही, यावर सुद्धा आता त्यांनी बोट ठेवलेलं आहे. प्रतिनिधी सभेचं जे बहुमत आहे ते बहुमत ठाकरेंकडे आहे, कारण जवळपास 273 पैकी 170 इतक्या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांचा पाठिंबा हा ठाकरेंना आहे. त्यामुळे बहुमत ठाकरेंच्या सोबत आहे प्रतिनिधी सभेचं, असं सांगत एक प्रकारे त्यांनी शिंदे गटानं कुठल्याही प्रकारची प्रतिनिधी सभेची बैठक घेतलेली नाही या मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे न्यायालयाचं. आणि पक्ष चालवणारी जी प्रतिनिधी सभा आहे त्या प्रतिनिधी सभेमध्ये बहुमत ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यामुळे ठाकरे यांच्याकडेच पक्ष आहे हा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून सध्या न्यायालयाच्या समोर केला जातोय. राजकीय पक्षाचं जे संख्याबळ असतं, म्हणजे याआधीच आपण बोललो की राजकीय पक्षाचं संख्याबळ, जी प्रतिनिधी सभा शिवसेनेमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते, ते राजकीय सभेचं पाठबळ हे सध्या ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यामुळे पक्ष हा ठाकरेंकडे आहे. हा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून सध्या कोर्टाच्या समोर केला जातोय. आता हा युक्तिवाद खोडून काढण्यासाठी शिंदे गटाच्या वकिलांकडून नेमकी काय काय पावलं उचलली जातात किंवा काय सांगितलं जातं हे पाहावं लागेल. पण शिवसेनेच्या पूर्ण पक्षीय रचनेमध्ये प्रतिनिधी सभेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ही प्रतिनिधी सभा पक्ष चालवते हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आमदार खासदार यांच्या बद्दलचा किंवा त्याच्या संख्याबळाचा जो मुद्दा उपस्थित केला जात होता तो मात्र त्यांनी खोडून काढलेला आहे. आमदार खासदार शिंदेंकडे आहेत, मान्य आहे, पण प्रतिनिधी सभा जी पक्ष चालवते ती मात्र पक्षाकडे आहे, ठाकरेंकडे आहे. त्यामुळे पक्ष हा ठाकरेंकडे आहे ही बाब पुन्हा एकदा देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद करताना न्यायालयाच्या समोर सांगितलेली आहे. याच्या आधी कपिल सिब्बल यांनी सुद्धा हेच मुद्दे मांडलेले होते. प्रतिनिधी सभेमध्ये 273 पैकी 170 इतके प्रतिनिधी हे सध्या ठाकरेंकडे आहेत. त्यामुळे तिथलं बहुमत, प्रतिनिधी सभेचं बहुमत हे ठाकरे पक्षाकडे आहे. त्यामुळे पक्षावर ताबा सुद्धा किंवा पक्ष हा ठाकरेंकडे असल्याचं सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा निक्षून सांगितलंय. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या या दाव्यावरती आता प्रतिदावा नेमका काय केला जातो, शिंदे गटाकडून नेमक्या कुठल्या गोष्टींचा आधार घेतला जातो हे पाहावं लागेल. एक महत्त्वाचा मुद्दा, मूळ पक्ष आम्हीच असं सांगितलेलं आहे. आणि प्रशांत, आत्ताची अपडेट काय? एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत कार्यरत होते. जर ते शिवसेनेत कार्यरत होते, पदावरती असे, तर ते शिवसेना बोगस कसे म्हणू शकतात असा प्रश्न देवदत्त कामत यांनी केलेला आहे. हा युक्तिवाद करताना अतिशय महत्त्वाचा मुद्दा, जे एकनाथ शिंदे पक्षनेते आहेत, मुख्य नेते असा दावा करतात, ते एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत कार्यरत होते, पदावरती देखील होते, मग शिवसेना बोगस कशी, त्याचा सवाल देवदत्त कामत यांनी केलेला आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबत त्यांनी हे म्हटलंय की प्रतिनिधी सभेमध्ये जर एखादा एक ऑफिस बेरर किंवा पदाधिकारी जर पोस्ट घेऊन असेल, राजकीय पक्षात जर शिवसेनेची पोस्ट घेऊन असेल, तर तो पक्ष बोगस कसा ठरू शकतो असाही सवाल देवदत्त कामत यांनी केला आहे. आणि कुठेतरी बेकायदेशीर पद्धतीने संपूर्ण पद्धतीने हा संपूर्ण जो बेकायदेशीर आणि बोगस असल्याचा जो दावा केला जातो तो निश्चितपणे खोडून काढण्याचा प्रयत्न देवदत्त कामत हे केंद्रीय निवडणूक आयोगापुढे करीत आहेत. नक्कीच आता ज्या प्रकारचा दावा हा देवदत्त